एकता सेवा प्रतिष्ठान व श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूरच्या वतीनं गुलटेकडी परिसरातील जवळपास 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, बॅग, वही, कंपास पेटी, विविध महापुरुषांचे पुस्तक वाटप करण्यात आलं। इयत्ता 1ली ते 12वीच्या प्रथम 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसं देण्यात आली। हा कार्यक्रम मुकुंदनगर येथील संपोजो आश्रम येथे घेण्यात आला। यावेळी रणजित बाफना यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। त्यांनी विद्यार्थ्यांना आई आणि बाप समजून घेताना या विषयावर भाषण केलं। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक गणेश शिरला यांनी केलं। अध्यक्ष सचिन खंडागळे यांनी स्वागत केलं। यावेळी संजय बोरा, डॉक्टर प्रसाद खंडागळे, तुकाराम डुबेकर, अभय बोरा, मारुती कांबळे, महेश साळुंके, प्रदीप वर्मा, पप्पू लांगे व गणेश शिरला यांच्या माध्यमातून आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। गुलटेकडी एकता प्रतिष्ठानच्या वतीने एकता सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्या प्रभागातील गोरगरीब गरजू अशा 100 ते 120 लहान मुलांना आपण शैक्षणिक साहित्य दरवर्षीप्रमाणे आज देण्यात आलं। एकता सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम करत असतो आम्ही। त्यापैकी हा एक शैक्षणिक साहित्य वाटपाचा वस्ती भागातील गरीब गरजू अशा विद्यार्थ्यांना घरी जाऊन शोधून त्यांची आर्थिक परिस्थिती नसताना त्यामुळे त्यांना बॅग, त्यामध्ये नोटबुक असेल आणि त्यामध्ये राष्ट्रीय महापुरुषांचे विचारांचं एक पुस्तक, या सगळ्या माध्यमातून आम्ही करत असतो। धरमपूर संस्थेने आम्हाला यासाठी मदत केली। त्याचबरोबर आमचे मित्र प्रसादजी खंडागळे यांनी या शैक्षणिक साहित्याचा सिंहाचा वाटा उचलून अनेक प्रकारे लोकांना शैक्षणिक साहित्य वस्ती भागात पोहोचवले। त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। अत्यंत चांगला कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला ज्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले या सगळ्यांचं मी एकता प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष या नात्याने धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेमार्फत आम्ही मुकुंदनगर मधील वस्ती भागातील गरीब विद्यार्थ्यांना 30 ते 35 शैक्षणिक पुस्तकं, वह्या यांची मदत केली आणि त्यांनी आमच्याकडनं ही सगळी मदत करून घेतली। प्लस गणेश शिरला साहेब यांनी पण भरपूर मदत केली, त्याबद्दल धन्यवाद। आम्हाला शाळेमध्ये वह्या पुस्तकं सर्व लागतं, पण संस्थेने आम्हाला पुस्तकं वह्या दिल्याबद्दल आम्ही अभ्यास करू शकतो आणि आम्हाला वह्या पुस्तकं मिळाले म्हणून छान वाटतं।